जर खाव्याचे गुलाबजाम बनवायचं म्हणलं ना तर मैदा वापरावा लागतो, पण आज ना मैदा न वापरता एकदम बाहेरच्या सारखे रसरशीत गुलाबजाम बनवलेत बघा, एकदम टेस्टी आणि हेल्दी. मग त्यासाठी काय करायचं माहिती का? सगळ्यात पहिले ते ना पाक करायला घ्यायचंय. तर पाकासाठी ना 1 वाटी साखर घेतलेली आहे आणि 1च वाटी पाणी घेतलंय. आता याला ना चांगली उकळी आणून घ्यायची. साखर वितळलेली दिसली का लगेच गॅस बंद करायचा आणि याच्यात ना थोडीशी विलायची पावडर टाकायची. आता पाक झाला, आता गुलाबजाम बनवायला घ्यायचे. तर त्यासाठी 1 वाटी खवा घेतलाय आणि अर्धीच्या पण अर्धी वाटी ना गव्हाचं पीठ घेतलंय, म्हणजे कणिक. आणि या दोन्ही लाईन चांगला मिक्स करून घेऊन मळून घ्यायचं. बघा आपण पीठ कसं मळतो चपात्याचं त्याप्रमाणे चांगलं एकजीव झालं पाहिजे. आता जास्त घट्ट पण नाही करायचं आणि जास्त पातळ पण नाही करायचं. जर थोडंसं पातळ वाटत असेल तर थोडंसं आणखीन पीठ घेऊ शकता तुम्ही गव्हाचं. आणि आता याला छान पैकी याला 5 मिनिटे ठेवून रेस्टला मग गोळे करून घ्यायचे. बघा सगळे गोळे बनून झाले का लगेच कढईमध्ये तेल ठेवायचं गरम करायला. तुम्ही याला तुपात सुद्धा तळू शकता बरं का, भारी टेस्ट येते मग तर. आणि आता आहे ना पहिला एक टाकून बघायचा आणि मस्तपैकी त्याला तळला का मग दुसरे टाकायचे. बघा आता मस्तपैकी असे मीडियम बारीक गॅसवर आहे ना खरपूस भाजून घ्यायचे. आता कुणी